नमस्कार, माझं नाव संदीप मुठाळ, शेतकरी मित्र वाशिम. मित्रांनो, आजचा जो हा एरिया, आज मी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील कहाकर या गावी आलो. कहाकर या गावी आलो मी. ही जी विहीर पाहिली तुम्ही, ही विहीर मी 8 ते 10 दिवसाच्या अगोदर एक पॉईंट दिलेला होता विहिरीचा. आमचे जे शेतकरी मित्र बद्रीभाऊ येतं यांची ही विहीर आहे. विहीर खोदणं चालू होती, पण मी योगायोग आज या लोकेशनला होतो. लोकेशनला असल्यामुळे बद्रीभाऊंना मला सांगितलं की तुम्ही जर आले तर माझ्या विहिरीवर नक्की या, विहिरीवर या. त्याच्यानंतर मी विहिरीवर आलो, विहिरीचा पॉईंट पाहिला. मित्रांनो, विहीर जशी सांगितली होती तशीच गेली, जशी इमेजमध्ये सांगितलं होतं तसंच गेलं. कारण काय होते, आपण जेव्हा मशीनमधून इमेजमध्ये सांगतो तसंच इमेज ती रियालिटी तशीच निघते. पण मी माझ्या तोंडाने सांगितल्यापेक्षा आमचे जे शेतकरी मित्र बद्रीभाऊ हेच तुम्हाला सांगतील की मी इमेजमध्ये काय सांगितलं होतं आणि काय निघलं. जशी इमेज सांगितली सरांनी तशीच खडके लागलं आणि तसं त्याच समजा 27 फुटावर जे सांगितलं होतं पाणी आम्हाला त्याच त्या पाणी लागली. मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट एकच आहे, कारण की आपण जे रियालिटी सांगतो ती रियालिटीची असतं. आपल्याला जर ज्या क्षेत्रात पाणी नाही आपण तर त्या लोकांना नाहीच म्हणतो. पण काय असते माहिती का, काही ठिकाणी कसं असते, भूगर्भात सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. मी एखाद्या ठिकाणी जर म्हणलं की बुवा इथं व्यवस्थित पाणी लागेल तर लागलच, पण कदाचित तिथं एखाद्या वेळेस कमीही पाणी लागू शकते. पण मित्रांनो, फेल जाणार नाही. कारण काय असते, पॉईंट देताना मी तो पॉईंट पद्धतशीर चेक करतो, व्यवस्थितरित्या तिथलचा पॉईंट मार्कआउट करतो. मला जर व्यवस्थित पाणी वाटलं, माझ्या अनुभवानुसार जर व्यवस्थित पाणी वाटलं तरच मी समोरच्या व्यक्तीला पॉईंट देतो, नाहीतर मित्रांना पॉईंट देत नाही. कारण काय होते, आपल्या एका चुकीमुळे त्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचा झपका बसते. त्याच्यामुळे हे न होण्यासाठी आपण त्यांना पॉईंट योग्यशीर देतो. त्याच्या क्षेत्रात जर पाणी नसलं तर आपण त्याला डायरेक्ट सांगतो की तुमच्या क्षेत्रात पाणी नाही आहे, तुम्ही इथं पॉईंट घ्यायचा नाही. त्याच्यामुळे काय होते मित्रांनो, त्यांची फसवेगिरी होणार नाही, त्यांची फसवेगिरी करणार बी नाही. आपण फसवेगिरी करण्यासाठी आपण त्यांना परत वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, धन्यवाद.